अशा धावपळीमध्ये तुकारामचे हाल व्हायचे, खायला प्यायला भेटायचं नाही. आता मलाच नाही तर त्याला तर कुठून भेटणार ना. आणि त्याच्यात लग्न केलं. उपासमार आम्ही तिघाची व्हायची कधी कधी. पण मला कधी कधी वाटायचं आपण हे केलंय ते बरोबर आहे की चूक आहे. उत्तर नकारात्मक म्हणजे असे निगेटिव्ह असायची. कारण माझं ठीक आहे, तुकारामचं पण ठीक आहे, बायकोचं काय, ती तर चांगल्या घरातली होती, पण तिने कधी तक्रार केली नाही आणि आम्हाला सर्वांना तिने व्यवस्थित सांभाळलं. अशा जीवनामध्ये अभ्यास करत असताना तुकारामला थोडा विचारपूर्वक 10वी नंतर 11वी 12वी सायन्सला टाकलं. त्याचंही कारण होतं UPSC सायन्सचा बेस असायला पाहिजे. नंतर BA ते करायचंच होतं. कदाचित त्याचा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल नंबर लागलाही असता. त्याचा ग्रुप काहीतरी 88% होतं, पण लागला असता किंवा नसता लागला. बॉन्डेड कुठतरी होता, पण आम्ही त्या अर्ज पण भरला नाही, कारण त्या दिशेने जायचंच नव्हतं, ठरवलंच होतं. तुकाराम IAS व्हायलाच पाहिजे. आणि BAला घातल्यानंतर त्याला सांगितलं की तुझी UPSC आता सुरू झाली आहे. त्याला मी दिशा दाखवली. तुम्ही फक्त दिशा दाखवू शकता आणि त्या दिशेचे फायदे तोटे सांगू शकता आणि त्या दिशेनं आणि त्या गतीनं कोणत्या गतीनं चालला म्हणजे केव्हा तुम्ही तिथे पोहोचा हे एवढं सांगू शकता. बाकी त्या व्यक्तीला ठरवायचं असतं, चालायचं की पळायचं, त्या व्यक्तीवरती असतं. मी त्याला एवढंच काम केलं. त्याच्यात चढ उतार जे असतात, प्री प्लान तयार होता. चढ उतार असतात, त्या चढ उतारामध्ये तो प्री पटकन पास झाला. नंतर सेकंड अटेम्प्टला मेन पण पास झाला. इंटरव्ह्यूमध्ये त्याचे त्यावेळेस मार्क्स फार कमी होते, सिलेक्शन काही झालं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये हे एक फार वाईट असतं. वाईट हा शब्द कितपत योग्य मला माहीत नाही, पण हा एक संक्रमणाचा काळ असतो. या स्पर्धा परीक्षेमध्ये जे शेवटपर्यंत फाईट करतात तेच यशस्वी होतात. शंभर टक्के यश मिळतं याची मला खात्री आहे. फक्त तुमची दिशा बरोबर पाहिजे आणि पुरेशी मेहनत पाहिजे. बाकी जसं गायकवाड सरांनी सांगितलं की मोटिवेशनल व्हिडिओ फार असतात, त्या चक्करमध्ये जाऊ नका. तो व्हिडिओ काय तुम्हाला तुमचा अभ्यास करणार नाही आहे. डीपमध्ये जाऊन अभ्यास करा, यश तुम्हाला मिळेल. आणि अशाच ह्याच्यामध्ये जात असता अपयश आल्यानंतर त्यांनी मला न विचारता MPSC दिली. ते काही मला आवडलं नाही, त्याच्यामुळे आबोला धरून टाकलं, बोलायचंच नाही त्याशी. MPSC त्यांनी दिली आणि फक्त क्लास 2 झाला. मग तो विचारूच नका. क्लास 2 झाल्यानंतर मात्र मी हादरलो. आणि मग मला वाटलं आता समोरासमोर बसून आता काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे. मग त्याला विचारलं, त्याला म्हटलं तुझे मित्र काही क्लास 1 अधिकारी झालेले आहेत आणि तू फक्त क्लास 2. तू UPSCची आतापर्यंत तयारी केलीस, तू कमीत कमी MPSC टॉप करायचीस. उस्ताद हा विषय आलेला आहे पण फार महत्वाचा आहे म्हणून सांगतो. त्याला एक वाक्य मी बोललो, म्हणजे ते वास्तव त्याच्या डोळ्यासमोर मी आणून दिलं. त्याला मी म्हणालो, ज्यावेळेस तू तुझ्या मित्रांना भविष्यामध्ये भेटायचं असेल कालांतराने, त्यावेळेस तुला त्यांना भेटण्यासाठी कदाचित वेटिंग करावी लागेल आणि ते कदाचित तुला भेटू शकणार नाहीत. तुला आयुष्यामध्ये इतरांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करायची की तू एवढं मोठं व्हावंस की जेणेकरून लोक तुला भेटण्यासाठी प्रतीक्षा करतील. पुढचं एक वाक्य बोललो, आज तुझी ओळख माझा भाऊ म्हणून आहे. त्यावेळेस मी डेप्युटी कलेक्टर होतो. तू असं काही कर की तुझ्यामुळे मी ओळखला जाईल. आणि लोक म्हणतील, हे बघा तुकाराम मुंडेचे भाऊ.
आणि मला आज सांगायला खूप आनंद होतो, गेल्या काही वर्षापासून माझी ओळख फक्त अशोक मुंडे म्हणून होतच नाही, आपले तुकाराम मुंडेचे मोठे भाऊ. आता याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो? जे स्वप्न तुम्ही पाहता आणि तुमच्या डोळ्यात एक ती पूर्ण होतात त्यासारखा आनंद नाही. आता तो आयत झाला आणि सुरुवातीला दे धनाधन, मला चिंता वाटायची, आजही वाटते. ज्यावेळेस चिंता वाटते त्यावेळेस मला शिवछत्रपती शिवाजी महाराज आठवतात. डगमायचं नाही, फक्त चुकीचं करायचं नाही, जे व्हायचं ते होतं आणि पुढं चालत जायचं. आमचं संपूर्ण कुटुंब तुकारामच्या पाठीशी आहे आणि राहील.